समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज कशी करायची. आता याच्यासाठी सूत्र जे आहे लक्षात घ्या. बेरीज सूत्र आहे कोणासाठी, समसंख्या किंवा इथं तुम्ही विषम संख्या सुद्धा घेऊ शकता. ओके, सूत्र एकच आहे त्याच्यामुळे आपण इथं ते घेणार आहोत. एन इथे स लिहिला, ऑब्लिक लिहिलं म्हणजे काय, बेरीज कोणाची, समसंख्यांची किंवा विषम संख्यांची बेरीज. समसंख्यांची किंवा विषम संख्यांची बेरीज हे काय असणार आहे. जर सूत्र पहा, एकूण समसंख्या किंवा विषम संख्या, एकूण समसंख्या किंवा विषम संख्या अधिक पहिली समसंख्या शेवटची समसंख्या आणि याला भागिले 2. आता इथं तुम्हाला एन म्हणजे काय, इथं आपण एन म्हणजे नैसर्गिक संख्या पकडणार नाही आहोत. याला तुम्ही इथं या एनच्या बेसमध्ये स असं लिहा, सम किंवा विषम. ठीक आहे, सम किंवा विषम. तर एन बेस स किंवा व्ही, इव्हन किंवा ऑड. इथं काय आहे, हा असेल एकूण सम किंवा विषम संख्या. ठीक आहे. आता ए म्हणजे काय म्हटलं होतं आपण, पहिली संख्या म्हटलं होतं. इथं ए म्हणजे पहिली संख्या आहेच, पण ए म्हणजे कोण, तर ए म्हणजे पहिली सम किंवा विषम संख्या. बस एवढाच तुम्हाला फरक तुमचं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि ती एन म्हणजे शेवटची संख्या, पण शेवटची कोणती, तर शेवटची सम किंवा विषम संख्या. ओके, पहा, समसंख्यांची बेरीज करणे किंवा विषम संख्यांची बेरीज करणे. आता समसंख्यांची जर बेरीज करायची आहे तर साधा सरळ मुद्दा असा आहे की आपल्याला सर्व समसंख्या दिलेल्या असतील आणि त्यातली पहिली समसंख्या म्हणजे ए आणि त्यातली शेवटची समसंख्या म्हणजे ती एन आणि एकूण समसंख्या म्हणजे एन एस. जर आपल्याला विषम संख्यांची बेरीज करणं आहे तर आपल्याला पहिली जी संख्या आहे ती विषम दिलेली असणार आहे आणि असं करता करता शेवटची संख्या जी आहे ती सुद्धा विषम संख्या असणार आहे. मग अशा वेळेस आपण एन त्याचा बेस घेऊ व्ही, तर तो म्हणजे काय असणार आहे, एकूण विषम संख्या. आणि ए म्हणजे कोण असणार, तर त्यातली पहिली विषम संख्या आणि टी एन म्हणजे काय असणार आहे, शेवटची विषम संख्या. तर हा एक फॉर्म्युला आपला इथं तयार होतो, तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. दुसरा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, तो तुमच्या समोर मी या ठिकाणी मेन्शन करतोच. ठीक आहे, एक हा लक्षात घ्या. पुढे आपण तो दुसरा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगितलं. ठीक आहे. आता पहा, प्रश्न आहे 4, 6, 8, 10 -20. ओके, सर्व समसंख्या घेतल्या ती 4, 6, 8, 10 -20. 20 पर्यंत गेलो आपण. पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या या ठिकाणी कट्टुकड आणि किल्लर लक्षात येईल की इथं आपल्याला समसंख्या असं काही मेन्शन केलेलं नाही आहे की 20 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज म्हणून. बस असं क्वेश्चन आहे, 4, 6, 8, 10 -20. मग इथं आपल्या लक्षात येतं की पहिली समसंख्या आहे हे 4 आहे, 6 दुसरी समसंख्या आहे, 8 ही तिसरी समसंख्या आहे, 10 ही चौथी समसंख्या आणि असं करतो आपण, तर 20 ही काय आहे, शेवटची समसंख्या आहे. मग आता तुम्हाला एकूण समसंख्यांची बेरीज काढायची आहे की नाही. इथं असं म्हटलं की त्यांनी एकूण समसंख्यांची बेरीज काढत नाही, पण आपल्याला या बेरीजवरून समजलं की हा तर समसंख्या आहेत आणि म्हणून आपण समसंख्यांची बेरीज काढणार आहोत. ठीक आहे. आता पहा, इथं पहिली समसंख्या आता आपल्याला समजली 4 आहे, शेवटची समसंख्या कोणती आहे, ती आपल्याला समजली 20. आता एकूण समसंख्या किती आहेत, एकूण समसंख्या किती आहेत, एकूण समसंख्या किती आहेत हे आपल्याला माहिती आहे काय, नाही माहित. मग एकूण समसंख्या कशा काढायच्या हे आपण शिकलो होतो, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. जर पहिली समसंख्या असेल आणि शेवटची समसंख्या असेल तर अशा वेळेस एकूण समसंख्या किती असतात, पहिली समसंख्या आहे, शेवटची काय आहे, समसंख्या आहे. अशा वेळेस एकूण समसंख्या किती, तर ते आहे n + 1 भागिले किती,
2. हे सूत्र होतं आपलं एकूण समसंख्येचं. मग आता याच्यात n म्हणजे कोण आहे? तर n म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. तर त्या नैसर्गिक संख्या आपल्याला माहित नाहीत. नैसर्गिक संख्या माहित नाहीत मग कसं करतात? नैसर्गिक संख्येसाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती आहे? 20 वजा पहिली संख्या कोणती आहे? 4 अधिक 1. मग शेवटच्या 20 मधून 4 गेले 16, 16 अधिक 1 किती झाले? 17. म्हणजे एकूण आपल्याला नैसर्गिक संख्या किती भेटल्या? 7 भेटल्या, 17 भेटल्या. आणि ह्या 17 इथे टाकून द्या. 17 अधिक 1 भागिले किती? 2. म्हणजे आपल्याला आता उत्तर भेटलं हे 18 भागिले 2 इज इक्वल टू किती? 9. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून मोजले असते तर तुम्हाला समजलं असतं की बाबा एकूण समसंख्या किती आहेत ह्या? 4 पासून 20 पर्यंतच्या. तर त्या एकूण समसंख्या ह्या 9 आहेत. आता तसंही समजलं असतं. पण आपण त्या फॉर्म्युला बेसने गेलो की जर पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या असेल तर समसंख्या किती आहेत एकूण हे काय असेल तर आपलं हे सूत्र आहे n+1 भागिले 2. n म्हणजे कोण? तर एकूण नैसर्गिक संख्या. आणि ह्या कशा काढायच्या याच्याविषयी आपण मागच्या टॉपिकमध्ये व्यवस्थित पद्धतशीर प्रॉपरली समजून घेतलंय. इथं सुद्धा तुम्हाला तेच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्या लक्षात आलं की एकूण समसंख्या किती आहेत. समसंख्या किती आहेत त्या लक्षात आल्या, बरोबर आहे. मग आता एकूण समसंख्या आपल्या लक्षात आल्यानंतर इथं हे येतील एकूण समसंख्या किती? 9. कशा काढल्या मी तुम्हाला आताच मेन्शन करून दिलं. नाही तर तुम्ही म्हणू शकता 4, 6, 8, 10 पासून पुढे 12, 14, 16, 18 आणि 20. 12, 14, 16, 18 आणि 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूण समसंख्या भेटल्यात 9. शेवटची समसंख्या आहे 20. पहिली समसंख्या आहे 4. आता आपल्याला समसंख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. समसंख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग समसंख्यांची बेरीज करणं यासाठी मी तुम्हाला आता सूत्र सांगितलं. एक समसंख्यांची बेरीज म्हणजे एकूण समसंख्या, एकूण समसंख्या, पहिली समसंख्या, शेवटची समसंख्या आणि भागिले किती? 2. भागिले किती? 2. एकूण समसंख्या कंसामध्ये पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले किती? 2. समसंख्या असतील तर. मग आता याच्यात सूत्र आपण लक्षात घेतल्यानंतर याच्यात किमती आपण टाकून देऊ, सबस्टिट्यूट करू. पहिली समसंख्या किती आहे? एकूण समसंख्या 9. तिथं 9. पहिली समसंख्या 4. शेवटची समसंख्या 20 भागिले किती? 2. राईट. भागिले किती आले? 2 आले. आता पुढे पहा, हे आहेत 9 दिसत तसे गुणाकार करा, गुणाकार असणार याचे चिन्ह आणि या दोघांची बेरीज करा. 24, 24 भागिले 2 भागिले किती? 2, 14, 12, 24. 2 भाग म्हणजे अर्धे करत नसतात, अर्धे केले आपण तर 9 गुणिले 12. 9 गुणिले 12, 12 9 108. तर 4 पासून तर 20 पर्यंत असणाऱ्या ज्या एकूण समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांची बेरीज किती झाली? 108 आलेली आहे. दिलेली आहे 108 आलेली आहे. ओके. सूत्र आपण तेच घेणार आहोत. एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण विषम संख्या पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले किती? 2. ठीक आहे. इथं n म्हणजे एकूण विषम संख्या, a म्हणजे पहिली विषम संख्या, tn म्हणजे शेवटची विषम संख्या. ठीक आहे. एवढाच फरक आहे फक्त, बाकी काही नाही. आता समजा तुम्हाला म्हटलं की बा 1 ते 35 पर्यंत सूचना 1 ते 35 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. एक ते 35 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. आता इथे तुम्हाला पहिली जी संख्या आहे 1 ही विषम संख्या आहे, शेवटची सुद्धा जे 35 आहे ही सुद्धा काय विषम संख्या आहे. त्याच्यामुळे तुमची पहिली जी विषम संख्या आहे a झाली 1, शेवटची जी विषम संख्या आहे ते आपण tn न दाखवतो ती झाली किती?
35. आता एकूण विषम संख्या किती आहेत हे आपल्याला माहित नाही. एकूण विषम संख्या किती आहेत हे पहिले काढायला लागेल. नंतर आपण मग हे जे सूत्र आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो आपण यूज करून टोटल ऑड नंबरची ऍडिशन काढू शकतो. आणि म्हणून एकूण विषम संख्या किती आहेत हे सर्वात पहिले काढायचं असेल तर एकूण विषम संख्या काढत असताना आपल्याकडे एक पद्धत होती. पद्धत कोणती आहे की जर पहिली संख्या विषम असेल आणि शेवटची सुद्धा काय असेल विषम असेल तर अशा वेळेस सूत्र आहे n+1 डिवाइड बाय 2. n+1 डिवाइड बाय 2. पहिली संख्या विषम शेवटची संख्या विषम असेल ते सूत्र. ओके, पहिली संख्या सम शेवटची संख्या सम असेल आणि अशा वेळेस जर विषम संख्या काढायची असतील तर ते कसं काढायचं ते सुद्धा सूत्र मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, ते पाहून घ्या. म्हणजे त्याच्यावरून तुमच्या एक गोष्ट क्लिअर कट लक्षात येईल की आपल्याला विषम संख्या कशा काढायच्यात. कारण की पहिली संख्या विषम आहे शेवटची संख्या विषम आहे तर तेव्हा कसं काढायचं, पहिली संख्या सम आहे शेवटची संख्या सम आहे तेव्हा एकूण विषम संख्या कशा काढायच्या, आणि पहिली सम आहे शेवटची विषम आहे किंवा पहिली विषम आहे आणि शेवटची सम आहे तर अशा वेळेस विषम संख्या कशा काढायच्या याविषयी एक खूप छान आणि चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी टाकलेला आहे. तुम्ही तो आवर्जून पहा, म्हणजे तुम्हाला विषम संख्या एकूण कशा काढतात हे समजून जाईल. आता इथं हा जो n आहे, हा n म्हणजे काय आहे, एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या कायसाठी सूत्र तुम्हाला सांगितलं होतं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती आहे या ठिकाणी, शेवटची संख्या आहे 35, राईट. 35 वजा पहिली संख्या किती आहे ते ह्या 1 आणि अधिक आहे. करा, 35 म्हणून 1 गेले, जोडला 34, 34 अधिक 1 झाला 35. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या तर त्या आल्या 35. हा n म्हणजे नैसर्गिक संख्या आणि त्या किती आल्या 35 आल्या. तर आपण इथे आता विषम संख्या काढणार आहोत. तर विषम संख्या काढताना 35 अधिक 1 भागिले 2 म्हणजे किती झालं, ह्या 36 भागिले 2 बरोबर 18. 36 भागिले 2 बरोबर किती 18. तर एकूण विषम संख्या आपल्याला भेटल्यात, त्या किती भेटल्यात 18 भेटल्यात. आणि जर तुम्ही सहज इथं नैसर्गिक संख्या एकूण 35 झाल्या हे काढायचं काम नव्हतं, कारण की 1 ते 35 पर्यंत नैसर्गिक संख्या किती असतील त्या 32 असतील. परंतु कसं आहे, बारीक आणि बारीक गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. एखाद्या वेळेस थोडस 1 पासून सुरुवात होता 5 पासून झाली असती, 5 पासून तर 75 पर्यंत असणार आहे, तर मग तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. पण सिक्वेन्सची जर सुरुवात 1 पासून आहे, 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्या किती असतील, ऑब्व्हियसली 50 असतील. 1 ते 75 पर्यंत नैसर्गिक संख्या किती असतील, 75 असतील. ओके, पण सुरुवात 1 पासून झालेली नाही. 3 ते 31 पर्यंत किती आहेत, 3 ते 37 पर्यंत किती आहेत, असं जर वेगळं विचारलं तर तेव्हा तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढता आल्या पाहिजेत. आता ह्या काढल्या आपण विषम संख्या, आणि विषम संख्या काढल्यानंतर आपण लगेच त्यांच्या आपण काय करू आता बेरीज काढणार आहोत. तर बेरीज कशी काढायची, सूत्र तुमच्या समोर आहे, सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला. सूत्र काय सांगते आता, हा किती आल्या, ह्या आल्या 18. एकूण विषम संख्या आल्या 18. आणि मग आता एकूण विषम संख्यांची बेरीज बरोबर बेरीजला समेशन, समेशन म्हणजे बेरीज ऑफ नंबर, कोणत्या ऑड नंबर विषम संख्या काय आहेत, n एकूण विषम संख्या, पहिली विषम संख्या, शेवटची विषम संख्या आणि भागिले किती 2, भागिले किती 2. एकूण विषम संख्या त्या आहेत किती 18, तिथे 18 टाका. ठीक आहे, पहिली विषम संख्या ती आहे 1, शेवटची विषम संख्या किती आहे 35 आणि याला भागिला किती 2. ठीक आहे, भागिले किती 2. आता याला सॉल्व करू आपण पुढे. हे 18 जसेच्या तसे 35 आणि 1 36, 36 हे गुणिले असतील ते लक्षात घ्या. 36 35 आणि 36 हे गुणिले असतील 18 आणि याला भागिले किती 2. 2 न भागा 18, 18 अर्ध्या करा ते 9 आणि 9 गुणिले 36. आरामात गुन्हा करा. 9 सका 54 4 18 5 नंतर 27 57 5 32. आपली बेरीज झाली किती 324. 1 पासून तर 35 पर्यंत जेवढ्या काही विषम संख्या त्या सर्व विषम संख्यांची बेरीज झाली किती 324. इथे लक्षात खूप सोपं आहे.
सूत्र दोघांसाठी सूत्र आपण एकच ठेवलं, त्याच्यामुळे तुम्ही आरामात हे काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सूत्र एकच ठेवलं, फक्त लक्षात घ्यायचं विषम संख्या काढताना ह्या सर्व विषम 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 होती. समसंख्या काढताना एकूण समसंख्या n म्हणजे a म्हणजे पहिली समसंख्या आणि ती n म्हणजे शेवटची समसंख्या. विषम संख्या काढताना तिथंच a पहिली विषम, ती n शेवटची विषम आणि n काय असणार एकूण विषम संख्या, टोटल ऑड नंबर. ठीक आहे, तर ह्याला एकूण विषम संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र. एक उदाहरण घेऊ आपण. 5 ते 35 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. ठीक आहे, बेरीज काढा. आता हे कशी काढायची, तर सूत्र तुमच्या समोर आहे. विषम संख्यांची बेरीज म्हणजे एकूण विषम संख्या कंसात पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले किती 2. ठीक आहे, आता यात मला पहिली विषम संख्या भेटलेली आहे 5, शेवटची भेटलेली आहे किती 35. म्हणजे ह्या दोन गोष्टी सॉल्व्ह झाल्या. उरलं कोण, एकूण विषम संख्या. कारण की तुम्ही इथे काय करतात, विषम संख्यांची बेरीज करतात, तर हे n म्हणजे विषम संख्या, एकूण विषम संख्या. ठीक आहे, इथे लक्षात घ्या विषम. आणि हे एकूण विषम संख्या कशा काढायच्या, एकूण विषम संख्या काढण्यासाठी सूत्र होतं, 3 सूत्र आहेत. पण इथं कंडिशन काय आहे की पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या सुद्धा काय विषम आहे. तर अशा वेळेस एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले 2. ठीक आहे, हे सूत्र एकूण नैसर्गिक संख्या अधिक 1 भागिले किती 2. आता एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली अधिक 1, शेवटची किती आहे 35 वजा 5, 35 5 गेले अधिक 1 किती होतील सांगा, 35 वजा 5 जोडले 30, 30 आणि 31. सो एकूण नैसर्गिक संख्या किती भेटल्या आपल्याला 31 भेटल्या. एकूण नैसर्गिक संख्या भेटल्या 31. आता आपण विषम संख्या करणार, सत्या किती येतील, सत्या म्हणजे यांच्या ठिकाणी यांची किंमत 31, 31 अधिक 1, 31 अधिक 1 32 आणि 32 भागिले 2. मी यांच्या ठिकाणी किंमत टाकली बरं या सूत्रात, यांची किंमत 31, 31 अधिक 1 32, 32 भागिले 2, 32 4 आले म्हणजे 16. एकूण विषम संख्या भेटल्या किती 16. आणि आता हे तुम्ही सर्व सबस्टिट्यूट करा फॉर्म्युलामध्ये. एकूण किती भेटल्या 16 भेटल्या. पहिली किती आहे, पहिली आहे 5, शेवटची किती आहे ते आहे 35 आणि याला भागिले किती, याला भागिले 2, भागिले किती असणार आहे 2 असणार आहे. सॉल्व करा. 8 16 ते झाले 8 आणि 35 बाबतीत झाले 40, 35 बाबतीत झाले 40, 40 गुणिले 8 झाले 48. त्या लक्षात गुणाकार करणं आता लिहितो, गुणाकार करणं आहे 8 0 0 8 32 म्हणजे 320 गुणाकार करण्यात आले यांनी, बेरीज नाही. 40 गुणिले 8 किती झाले 320. तो सर्व एकूण 5 पासून तर 35 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा म्हटलं होतं, ते किती आली 320 आली. खूप तुम्हाला समजलं असेल, काही अडचण नसेल याच्यात. ठीक आहे, एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही सॉल्व्ह करून पहा आणि नाही समजलं तर म्हणून सांगणार. ठीक आहे, काळजीपूर्वक पाहता. 3 ते 47 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. पहा सॉल्व्ह करून. 3 ते 47 पर्यंत असणार विषम संख्यांची बेरीज काढा. मी इथं मुद्दामून पहिली संख्या विषम घेतली, शेवटची संख्या विषम घेतली. असंच येईल असं काही नाही. पहिली संख्या सम, शेवटी सुद्धा सम येऊ शकते. ठीक आहे, आलं लक्षात आहे.
तर त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा आपण आधी आता इथं समजा 2 ते 48 म्हटलं असतं, 2 ते 48 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. याचा अर्थ काय होईल, हेच 3 ते 47 पर्यंत. कारण की पहिली जे विषम संख्या आहे, 2 तर नाही तर विषम संख्या, मग ते काय आली असती 3. आणि शेवटची जी विषम संख्या आहे ती 48 तर नाही आहे, ते काय आली असती 47. म्हणजेच 3 ते 47 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढा. ओके, 2 ते 48 ऐवजी 11 नंतर. ठीक आहे, म्हणजे ती विषम संख्या आपल्याला ऍडजस्ट करता आल्या पाहिजे. पहिली कोणती असणार आहे, शेवटची कोणती असणार आहे, आणि विषम संख्या काढायच्या कशा. ठीक आहे, त्याचं उत्तर पहा जमते का तर.